20, 40, 50. आता एकच वस्तू येणार मला. बघा हीच होती ती कटलेरीची लाडी. तिथं मी सांगितलं होतं तुम्हाला छान छान मंगलसूत्र ते होतं शॉर्ट. म्हटलं आता घेऊनच. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे ना खूप खास होणार आहे. तो म्हणजे ना आयुषच्या पप्पांनी ना मला चॅलेंज दिलेला आहे, म्हणजे 100 रुपयाचं चॅलेंज. तर म्हणे की शॉपिंग वगैरे करायला काही पण वस्तू घ्यायला तर खूप जास्त पैसे लागतात बुवा. तर आज मी तुला 100 रुपयाचं चॅलेंज देतो की त्याच्यात तू 5, 6, 7, 8 असं काहीतरी वस्तू घे आणि काहीतरी तू पण खा आणि मला पण खाऊ घाल म्हणे, मुलांना किंवा मला असं. तर 100 रुपयाचं त्यांनी मला चॅलेंज दिलं आहे. तर आता 100 रुपयाचं चॅलेंज मी जिंकते की ते जिंकतात, तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघितल्यावरच कळणार. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चला आता मी ना काहीतरी कुकरमध्ये लावलेला आहे शिजायला, तुम्हाला दाखवते. चला दाखवते म्हणजे दाखवणार तर नाही, लावलेला आहे मी. म्हणजे याच्यात आहे ना शेवड्या असतात ना ते शिजायला टाकले, म्हणजे त्याची भाजी बनवायची आज. तर आम्हाला ना हे चॅलेंज पूर्ण करायचं आहे म्हणजे मला. तर आयुषच्या पप्पांना मी पण चॅलेंज केलं. तर हे चॅलेंज मी म्हटलं बाल जळून जाते नाही तर गॅसमध्ये. म्हटलं हे चॅलेंज आहे ना मी जिंकूनच राहणार आणि 100 रुपयाचं चॅलेंज मी पूर्ण करणार. तुम्हाला पण खाऊ घालणार काहीतरी, मी पण खाणार, मुलांना पण खाऊ घालणार आणि माझ्यासाठी काहीतरी वस्तू पण घेणार. आणि तो माझ्या आयुष्यानं आजी यायचं नाही म्हणतोय त्या दिवसासारखं. काय करतोय तुम्हाला दाखवते, बघून घ्या. भाजीचे शेंगदाणे पूर्ण खातोय. दादा काय करतोय? हे बघा पूर्ण शेंगदाणे घेऊन बसून गेलेला आहे आणि खातोय तो. दादा भाजी लावायचे ना ते. हे भाऊ भाजी करायची, ठेव. जाऊ मग आम्ही बाजारात जाऊ का? तू नाही यार कसा म्हणतोय बघा, नाही तर नुसता मागे लागतो हा मुलगा रोजच. दादा जाऊ आम्ही? हो म्हणतोय तो, आज जावा म्हणे. चला बरं खरंच जातो, तू राहा मग. हां चला आता पटापट चॅलेंज पूर्ण करायला जातो, तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. फायनली येऊन गेलेलो आहेत आम्ही बाजारात आणि मुलांनी ना पहिलेच पाणीपुरी खायचं म्हणजे सांगितलं. मग आम्हाला पाणीपुरी खाऊ घाल म्हणे, कारण इथंच पाणीपुरीची लॉरी पण आहे. आरवी बोलली मला पाणीपुरी खायची. म्हटलं बेटा मला पहिले वस्तू घेऊन घेऊ दे, त्यानंतर आपण काहीतरी खाऊ म्हटलं. पण तिला आत्ताच खायची आहे. बघते आता पहिले खाऊ घालते की सामान घेऊन खाऊ घालते तिला. तर मी बोलले की सामान घेऊन खाऊ घाला. हां चॅलेंज आहे ना मी जिंकणार आहे. हे बघा 100 रुपये दिले आयुषच्या पप्पाने. याच्यात मला म्हणजे चॅलेंज जिंकायचं आहे आज. आणि माझ्या आयुष बघा काय मागतोय तुम्हाला दाखवते. काय पाहिजे दादा? हां पाणीपुरी? हो पाणीपुरी पण खाऊ घालते, पण फक्त पाणीपुरी, कारण मला पप्पाने आज 100 रुपये दिले. आणि चॅलेंज तर मीच जिंकणार आहे. फक्त मुलांनी काहीतरी मोठ्या मोठ्या वस्तू आणि माग वस्तू नको मागायला पाहिजे इतकंच, नाही तर चॅलेंज तर मीच जिंकणार. आणि आज तर मी फ्री आहे आणि ब्लॉग पण आज छान होणार आहे, कारण स्वयंपाक वगैरे आहे ना माझ्या सासूबाई त्यांच्याकडे आज. त्यांना म्हटलं तुम्ही आज भाजी खिचडी आणि भाकर बनवून ठेवा. ते बोलले हो तुम्ही ब्लॉग वगैरे करून या. मग आजचा ब्लॉग खरंच खूप छान होणार आहे. बघा मुलं आहेत तर त्यांच्या पप्पांना पाणीपुरीच्या लॉरीकडे घेऊन चालले. चला आता पहिले त्यांना पाणीपुरीच खाऊ घालून देते, त्यानंतरच माझ्या सर्व वस्तू घेते. आणि पाणीपुरी वगैरे खाऊन याच्यातून पैसे पण वाचणार, त्याच्या मी वस्तू घेणार. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आलो आहेत आता पाणीपुरी खायला, कारण मुलांना पहिले पाणीपुरी खायची होती. मी म्हटलं पहिले वस्तू घेऊन घेतो त्यानंतर पाणीपुरी खाऊ. पण नाही मम्मा पहिले आम्हाला पाणीपुरी खायची. म्हटलं चला बाबा तुम्ही पण खाऊन घ्या आणि मी पण खाऊन घेते. म्हटलं थांबा 2 मिनटं. आयुषचे पप्पा बोलले मी पण खाणार, पण ते काही खात नाही, कारण त्यांना जास्त पाणीपुरी वगैरे तर काही जास्त आवडत नाही. त्याला आता माझी पाणीपुरी ना नरम होते, पटकन खाऊन घेते. बघते आता कितीची पाणीपुरी खातो कितीची नाही, तुम्हाला मी पुढे सांगतोय. पाणीपुरी सामने म्हणजे कोणी नाही म्हणणार आहे का? म्हटलं खाऊन घेते पहिले. दादा छान आहे. काय मग पटकन पडून द्या ना, खा. पटकन खावा. इनका हो गया क्या?
पाणीपुरी तर खाऊन झाली. 40 रुपयाची पाणीपुरी खाल्ली ना. आता माझ्याकडे किती पैसे आहेत? फक्त 60 रुपये. आता 60 रुपयामध्ये मला 6 किंवा 7 वस्तू घ्यायच्या आहेत. आणि माझ्या आयुषला आहे ना सामनेच म्हणजे खेळण्याची दुकान दिसली. त्याचं असं चालू होतं की मम्मा मला ही गाडी घे. अरे बाबा म्हटलं माझ्याकडे 60च रुपये आहेत, त्याच्यात मला माझ्या पूर्ण वस्तू पण घ्यायच्या आहेत असं सांगितलं त्याला. जेमतेम समजवलं. हा बघा आता असा खेळायमध्ये लागून गेलेला आहे. चला आता पटकन बाजारात जाऊ आणि पटापट वस्तू घेतो आणि चॅलेंज मी पूर्ण करते. चला. नाही भाऊ पैसे नाहीत आज मम्माकडे 60च रुपये आहेत फक्त. हा बघा परत मला खेळणीच्या दुकानात घेऊन जाते. बापरे हे बघ मम्माकडे इतकेच पैसे येतात. नाही पण नाही, नेक्स्ट टाइम घेऊ आपण. चल 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 हे बाजारात जाऊ ना. चल पाणीपुरी खाऊ घातली ना. आता पैसे नाहीत माझ्याकडे खरंच. चल लवकर. दादा मार खाणार मग. तू मला चॅलेंज पूर्ण करू देणार की नाही हा मुलगा काय माहिती. चल बाजारात तिथं पण गाडी. चल आपण तुला आहे ना लहान 10 वाली गाडी घेऊन देणार मी. चल हा चल छोटी छोटी गाडी घेऊ आपण. चल छोटी गाडी. पूर्ण बाजार फिरलो पण मला काही लॉरी दिसली नाही. कटलेरीची ही लॉरी दिसली. म्हटलं नको बेटा, म्हटलं आता इथूनच घेते. पहिले पण मला म्हणजे आलो ना तेव्हा तिथं एक कटलेरीची लॉरी दिसली होती. पण बापरे तिथं आहे ना खूपच महाग होते. म्हणजे एक एक वस्तू 50-50 रुपयाला होती. माझ्याकडे आहेत फक्त 60 रुपये. याच्यात मला वस्तू 6-7 घ्यायच्या आहेत. आता 6-7 येतात की 5-6 येतात मला पण इतकं माहिती नाही आहे. आता मी घेणार तेव्हाच कळणार. आणि माझ्या आयुष्य चालू आहे की मला चष्मा पण घेऊन दे बने. बघा कसा टिकल्या काढतोय. आणि मला आहे ना ते म्हणजे पहिली कटलेरीच्या लॉरीवर आहे ना म्हणजे लहान म्हणजे शॉर्ट आहे ना मंगळसूत्र आवडलं होतं. पण तिथं फार महाग होतं. यासाठी म्हटलं चला दुसरीकडे जाऊ, तिथं नेक्स्ट टाइम घेऊ म्हटलं. चला आता पटकन मी माझ्यासाठी वस्तू काढून घेते. हां दादावाला 2 वस्तू घेतल्या, नेल पॉलिश आणि साडी पिन. अजून घेते. ये गुलाबी कलर हो जाएगा. हाँ गुलाबी कलर हो जाएगा. गुलाबी हो जाएगा. ही 20 वाली 10 वाली पाहिजे होती मला. हा चॅलेंज तर मी जिंकणार पण. एक क्लचर पण घेऊन घेते. मला क्लचर पण असा पण हवाच आहे. हे कितने आलाय? 10 वाला. किती झाले? 10, 20, 40, 50. आता एकच वस्तू येणार मला. काय घेऊ काय घेऊ. थांब ना रे भो. हे कितने आलाय? काजल आहे ना. एक 2 3 4 5 वस्तू आल्या आहेत बघा 60 रुपये मध्ये. हे बघा आता कोण जिंकलं? मीच ना. तुम्ही बोलले की नाही येणार 100 रुपये मध्ये. मी करून दाखवलं ना आणि खाऊन पण म्हणजे थोडंफार तर पोट भरलंय माझं आणि मुलांचं पण. नको दादा ते बाबा बोलती ना. चला आता पटकन या काकांना पैसे देऊन देऊ. हा ना तुलाच लावून दे ना. नेल पॉलिश लावायसाठी किती धावपळ चालू आहे बघा या मुलाची. कितना हुआ? 20, 30, 40. माझे 100 रुपयाचं चॅलेंज तर पूर्ण झालेलं आहे. आता आयुषच्या पप्पांच्या पैशांनी मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी ऊसाचा रस घेत आहेत. तर कारण ऊसाचा रस माझ्या आयुषला प्यायचा होता. आता आम्ही तर घरी जात होतो पण माझ्या आयुषला ऊसाचा रस दिसला म्हणून तो जिद करायला लागला की मला ऊसाचा रस प्यायचा आहे. म्हटलं पिऊन घेऊ ऊसाचा रस. पण दादा काय प्यायचं आहे? हां साड्या तर बघा किती छान छान आहेत. मला तर नाही इथल्या सर्व साड्या आवडत आहेत. पण आयुषचे पप्पा तर मला आता खूप बोलतील त्यांना साड्या वगैरे काही सांगितलं तर बघा आता आयुषचे पप्पा दाखवते काय घेत आहेत. ऊसाचा रस घेत आहेत. काय पेणार तू? मुलांना तर म्हणजे किती पण घेतलं ना तरी कमी असतं. त्यांना खायचं नाही फक्त फेकायचं असतं. त्यांनी ना ते पाणीपुरी पण तसंच केलं. काही खाल्ली काही फेकले असं करतात हे मुलं. चला आता पटकन यांना पाजून देऊ ऊसाचा रस. त्यानंतर जाऊ घरी. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. फायनली ऊसाचा रस येऊन गेलेला आहे. मस्त असा थंडागार हा ऊसाचा रस आहे ना. माझ्या आयुषला खूप जास्त आवडतो. बघा त्याने ना पिऊन पण झालं ना. आता माझा मागतोय तर दादा पप्पांचा घे बो मला पण पिऊ दे. त्याने म्हणजे पटकन पिऊन घेतला. आता आमचा पण त्याला पाहिजे आणि आरवीचा नको दिसायला त्याला कारण तो आहे ना त्याच्या हातातून पहिले हिसकवतो. चला आता मी पण पटकन पिऊन घेते कारण खूप थंड आणि मस्त आहे. चला
दुसरा पण ग्लास संपवला या मुलाने, माझा पण मागायला आला, थोडस पिऊ दे. याला मी ना आता बाजारात नाही आणणार, मी खरंच सांगते, थोडस पिऊ दे ना. बघा तिच्या पण हिसकावणार तो आता, तिचा आला ग्लास दिसला की. कसा मुलगा या, सर्वांना दाखवून दे मी उसाचा रस पितोय म्हणे. अजून काय म्हणतो तो, आपण उसाचा रस म्हणतो ना, तो गन्ने का ज्यूस म्हणतो. त्याला इतका हुशार आहे तो, सर्व माहिती ना. घरी जेवण नाही करायचंय हा. अरे साडी बघा किती छान आहे. फिनिश तिथं टाकून दे कचऱ्यामध्ये. चला आता घरी जाऊ, नाही तर सर्व दिसणार ना त्याला, सर्व मागणार. तर बघा काय सांगतोय, बघा तुझं पण खतम केलं म्हणे. काय सांगतोय, मला नाही पिऊ दिलं तुम्ही. चला आता बाजारातून जातोय बाहेर. हा आहे ना हरिनगर 3, उदना हरिनगर 3चा बाजार आहे. म्हणजे ना आम्ही इथं फार यायचो, पण आता आहे ना आम्ही हाऊसिंगच्या बाजारात जातो, पाण्याच्या टाकीचा. तुम्ही तर खूप व्हिडिओमध्ये पाहिला असणार. पण हा हरिनगरचा बाजार खूप छान बाजार भरतो आणि वस्तू पण छान छान मिळतात. मला म्हणजे पाहिजे तशा वस्तू मिळायला. आणि आयुषचे पप्पा काय सांगत होते म्हणे, दुकानातून वस्तू घे म्हणे. म्हटलं दुकानातून राहू दे, मला लॉरीवरच्या वस्तू जास्त आवडतात, कारण मला कम भावात पण भेटणार आणि चांगल्या पण भेटणार, यासाठी मी लॉरीवरूनच घेतला. चला आता पटकन बाहेर जाऊ. चला किती आशीर्वाद. कुठे आहे मोठी गाडी, किती टिकले आहेत. बघा हीच होती ती कटलेरीची लाडी. तिथं मी सांगितलं होतं तुम्हाला छान छान मंगलसूत्र ते होतं शॉर्ट. म्हटलं आता घेऊनच घेते, कारण मला खूप आवडलं ते. आयुषचे पप्पा पण बोलले घेऊन घे म्हणे. दिखाओ भैया. नाही आपको नाही हो मंगलसूत्र तो बता इधर. हे बघा किती छान डिझाईन आहे, म्हणजे छान छान डिझाईन मध्ये आहेत शॉर्ट हे शॉर्ट मंगळसूत्र. छान आहे, 50 रुपयाचं. आणि कानातले पण खूप छान आहेत. अजून फार डिझाईन आहेत, पण मला ही एक डिझाईन आवडली. दादा ते ठेव, ही डिझाईन आवडली मला, तरी हे फायनल केलं मी. कितने काय भैया? 50 द्या. बघा याचं काय चालू इकडे खेळायचं. घालून घेऊ का हा. चला आता जातोय आम्ही घरी. बाजारात जर थोडंफार अजून फिरलं असतं ना, तर माझ्या आयुष्य सारखं चालू राहिलं असतं. मम्मा मला हे घे ते घे. तर बरं झालं की माझ्या 100 रुपयाच्या चॅलेंजमध्ये, थांबा थोडंसं उजेड येऊ द्या, नाही तर पूर्ण अंधारात दिसतंय. 100 रुपयाच्या चॅलेंजमध्ये मुलांनी जास्त काही मागितलं नाही, म्हणजे त्यांच्यासाठी तर मी काहीच नाही घेतलं. म्हणजे पाणीपुरी वगैरे खाल्ली मुलांनी मिनी, आणि बाकी मग 60 रुपये उरले होते त्याच्यात. तर तुम्ही पाहिलंच मिनी वस्तू घेतल्या. तर एक वेळेस नाही सांगून दिलं माझ्या आयुषला, तर त्याने पण ऐकून घेतलं. आणि नंतर त्याला मग त्याच्या पप्पांच्या पैशांनी त्याला उसाचा रस पाजला. तर मग उसाचा रस वगैरे पिऊन आता मस्त गाडीवर बसलेला आहे तो. त्याला ना असं बाहेर फिरायचं खूप जास्त आवडतं. म्हणजे कधी कधी कंटाळासुद्धा येतो त्याला. त्या दिवशी पण त्याने ना असंच केलं, म्हणजे मागच्या संडेला. आणि आज पण नाहीच म्हणत होता, तर मी नाही येत म्हणे. म्हटलं जाऊ दे, घरी पण तू परेशान करणार ते माझे सासूबाई त्यांना, कारण ते पण घरी स्वयंपाक करत होते ना. मग खूप परेशान केलं असतं त्यांनी. थोड्या वेळ मोबाईल पाहतो, लगेच मम्मा मम्मा करतो. मग कसं बाजारात आलो तर थोडासा वेळच लागतो ना वस्तू वगैरे घ्यायला. असं म्हटलं चल जाऊ दे, याला पण घेऊनच जाऊ बाजारात. नाहीतर मग बाजारात आलो की सारखा फोन लावत राहतो, तर मम्मा केव्हा येणार केव्हा येणार असं. याच्यापेक्षा म्हटलं बाजारातच घेऊन जाऊ. आता त्याच्या पप्पांजवळ बसून मस्त गप्पा गोष्टी करतोय तो पुढे. त्याला आहे ना गप्पा गोष्टी करायला खूप आवडतो. सर्व गोष्टी सांगतो, तर मम्मा हे असं झालं, मम्मा ते तसं झालं असं. आणि माझी आरू तर पाहतच असणार तुम्ही किती शांत आहे. तिला जास्त मस्ती पण आवडत नाही, जास्त बोलायचं पण आवडत नाही. त्याला आता पटापट जातो घरी, कारण सोनाश पण आहे घरी.
आता आम्ही घरी आणि घरी येतात माझ्या आयुषने पहिले माझ्या मेकअपची पिशवी घेतली. त्याला काय ती पिशवीची आठवण पडत नाही. दादा पिशवी कुठे आहे बघा आता कसा खेळतोय तो. ही बर्थडेची कॅप कोणाची आहे? घालून दाखव सर्वांना, क्यूट क्यूट बनवून दाखव. हो दादाचा बर्थडे ना आता 19 तारखेला. माझी मेकअपची पिशवी कुठे आहे? हा 19 मेला आहे ना बेटा. आता 19 तारखेला मंगळवारी. हो त्याला काय ती पिशवीची आठवण पडत नाही. त्याला बोलले मी दादा ती पिशवी बाजारात राहून गेली, पण नाही मम्मा मला पिशवी दे, मला नेल पेंट लावून दे, असं चालू आहे त्याचं. आणि माझ्या सासूबाईंनी त्यांनी स्वयंपाक पण करून ठेवून दिला आहे. तर काय केलं आहे तुम्हाला मी दाखवते चला. सोरांचन त्यांचं तर जेवण झालं आहे असं वाटतंय मला. बघा मस्त अशी खिचडी बनवली हिरवी मिरचीची आणि शेंगदाणे लावून मस्त चवळीची भाजी बनवली आहे. छान लागते अशी भाजी. आणि ह्या ज्वारीच्या भाकरी. पहिले मुलांना देऊन देते जेवायला, कारण त्यांना पण बाजारात फिरून भूक लागली असं. माझ्या सोरांचं तर झालंय जेवण. बघा तो पिशवी घेऊन बाहेर पडाला म्हणजे एकच दिवसात तो आत्ताच सर्व तोडून फेकून देणार. तो गेला का? ना ना लपवून देते, लपवून देते आता. तरी पण तो येणार मागायसाठी. असं करतो हा मुलगा. तर चला आता आम्ही पण पटापट जेवण करून घेतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते पण मला कमेंट करून सांगा. स्पेशल चॅलेंजचा ब्लॉग आणि हा चॅलेंज तर मीच जिंकलेली आहे. आयुषच्या पप्पांना बोलले 100 रुपयाचं पण चॅलेंज देणार, तरी पण मी जिंकूनच येणार. कारण मला बाहेरूनच वस्तू घ्यायच्या आता लॉरी वगैरेवर. तुम्हाला तर माहिती थोडंफार स्वस्तच भेटतं. बघा परत त्याला आठवण आली माझी पिशवी. पण काढतो नको हा बेटा. हां कसा वाटला तुम्हाला ब्लॉग ते पण मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.